आज संपूर्ण राज्यामध्ये जे मतदान आहे ते आता नगर परिषद नगरपंचायती करताचं पूर्ण झालेलं आहे। ठिकठिकाणची मतदानाची टक्केवारी देखील समोर येताना दिसते आणि जसं आपण पाहिलं की मतमोजणीची जी तारीख होती 3 आता ती पुढे ढकललेली आहे आणि 21 डिसेंबर रोजी आता ही मतमोजणी होणार आहे। मात्र या दृष्टिकोनातून प्रशासनासमोर अनेक आव्हानं देखील उभी राहिलेली आहेत। ज्या पद्धतीने आपण पाहतो उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मंचर नगरपंचायतीचं जे मतदान आहे ते देखील पूर्ण झालेलं आहे आणि इथल्या क्रीडा संकुलमध्ये आता ही संपूर्ण जी काही तयारी आहे ती झालेली आहे। कशा पद्धतीची तयारी आहे आणि काय आपण, कारण आता संपूर्ण 20 दिवस आपल्याला या सगळ्यावर नजर ठेवावी लागेल। सर्वप्रथम ज्या काही मशीन्स आहेत आता नुकतंच पथक एक एक येत आहेत। स्ट्रॉंग रूम ज्या काही आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत, 2 गाईडलाईन्स याच्याबद्दल आहेत, तर त्या सगळ्या सुरक्षेचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते पूर्ण करण्याच्या पद्धतीनं स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेला आहे। ट्रिपल लेअर सुरक्षा असणार आहे, याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही उमेदवार असतील किंवा उमेदवार प्रतिनिधी असतील त्यांना 24/7 या ठिकाणी बघण्यासाठी व्यवस्था ओपन असणार आहे। म्हणजे आपले प्रतिनिधी किंवा उमेदवार हे या ठिकाणी व्यवस्थित लक्ष ठेवून त्यांचे जे काही त्यांना निरीक्षण करायचे ते करू शकतील अशा पद्धतीने सुविधा करण्यात आलेल्या आहेत। मंचर नगरपंचायतीची मतदानाची टक्केवारी किती राहिलेली आहे आणि एकूणच आता मी समोर पाहतोय कशा पद्धतीने आता हे सगळं कलेक्शन होतंय, कशा पद्धतीने ईव्हीएम मशीन जमा केले जाणार आहेत आणि त्याची संपूर्ण खातरजमा करून ते स्ट्रॉंगमध्ये कसे जमा केले जातात। आता टोटल 24 बूथ आहेत। 24 बूथच्या 24 मशीनपैकी बऱ्यापैकी टीम आलेल्या आहेत। एक 75% दरम्यान मतदान झालेलं आहे। आता आकडेवारी फायनल गोळा करणं सुरू आहे, त्यामुळं एक थोड्या वेळानंतर आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी आम्ही देऊ शकतो। आणि मशीन आल्याच्या नंतर जसं मशीन येत आहेत तसं आपण स्ट्रॉंग रूमला त्या जमा करतोय। आता शेवटी उमेदवारांच्या समक्ष स्ट्रॉंग रूम सील करण्यात येईल पूर्ण खात्री झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर मग सुरक्षा व्यवस्थेमध्ये ह्या पुढच्या 20 दिवसासाठी राहणार आहेत। तर आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने 3 डिसेंबरला खरं तर ही मतमोजणी होणार होती, मात्र आता ही मतमोजणी पुढे ढकलली आहे 21 डिसेंबरला। त्यामुळे प्रशासनासमोर ही जी काही स्ट्रॉंग रूम आहे त्याच्यावर नजर ठेवणं, सातत्याने इथे पोलीस बंदोबस्त असणार आहे, त्यासोबतच राजकीय जे काही प्रतिनिधी आहे ते देखील इथे येऊन या सगळ्याची खातरजमा करू शकणार आहे। त्यामुळे आता 21 डिसेंबरची सर्वांना वाट पाहावी लागणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।